नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 8 जानेवारी 2026 रोजी वार गुरुवार. आज आपण बेगमपूर बाजारामध्ये उपस्थित आहे. शेळी बोकड बाजारामध्ये त्यांची खरेदी विक्री याच्याबद्दल माहिती आपण आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आज 8 जानेवारी रोजी शेळी बोकड आवक वाढलेली आहे. बघा, अतिशय जास्त प्रमाणामध्ये देणाऱ्यांची सुद्धा संख्या अधिक आहे, घेणाऱ्यांची सुद्धा अधिक आहे. बघा, आज पाहायला मिळत आहे आपल्याला. जे कोणी शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आता व्हिडिओला सुरुवात करू. माहिती विचारून घेऊया पिल्लांची. ही पिल्ला आपल्याकडली किती महिने? 4 महिने येते. बरं, काय सांगता याची किंमत? 25 दिली ती. कितीला झाला व्यवहार? 19,000 रुपये. 19,000 लागते. ती 5 आहे ती. बघा, 5 पिल्ली 4 महिन्याचे 19,000ला दिलेले आहेत. बरं, शेळी पण आपल्याकडलीच आहे ना? ही किती वेताची? चौथं वेत आहे का? कासाला सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचे आहे. तिसऱ्या वेळेला किती पेरले देईल? दुधाला काय विषय, पिल्ली 2 देते. 2 देते का? 2 पिल्ली. दूध भरपूर आहे. दे. आणि किंमत काय सांगता येईल? किती? 22,000 किंमत आहे. 22. मागणी झाली आहे का? नाही अजून, साधं आहे. ओके. ही किती वेत आहे? ही पहिली येतात पाठ. पहिलं त्याची पाट आहे का? हिची काय किंमत सांगताय? ही 13,000. 13,000. बरं, तुम्ही प्रत्येक बाजारात असताय का? असताय. गाव कोणतं आहे तुमचं? बेगमपूर. बेगमपूरचं का? हे बेगमपूर बाजारामध्ये उपस्थित असतात. तिथं तुम्हाला जर अशा प्रकारचे लहान मोठ्या स्वरूपाचे बोकड असू द्या, शेळी असू द्या, जर पाहिजे असेल तर तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा. नाव काय? समीर तलबदार. हां. मोबाईल नंबर 9730 9730 37 37 57 81. 5781. बघा, कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे मालकाला तुम्हाला. हे प्रत्येक बेगमपूर बाजारामध्ये गुरुवारी उपस्थित असतात आणि इथलं म्हणजे इथंच आहे स्थानिक. त्याच्यामुळे जर अशा प्रकारचे जर पिल्ली पाहिजे असेल बेगमपूरमध्ये येऊन घरगुती पण भेटतील ना? घरी जरी आले तर नाही का? म्हणजे इथंच व्यवहार करता, इथंही करता चालेल. बाजारामध्येच उपस्थित असतात. आता आपण हा बोकड कव्हर करतोय. तुम्ही बघू शकता मोठ्या मापाचा आहे. वर्षभराच आहे हा तरी. बर, बघा, मालकाने अतिशय चांगल्या स्वरूपाचं संगोपन याचं केलेलं आहे. एका वर्षाचं नाही, त्याच्या आतमधील आहे म्हणतायत. माहिती विचारूया. काय खुराक काय लावली? खुराक काय लावली? पेंड, मका, गहू. बर, मका, गहू, पेंड. बर, जबरदस्त असं संगोपन या बोकडाचं केलेलं आहे मालकाने. काय किंमत सांगता याची? 17,000. 17,000. बर, काय मागणी झाली काय? काय कमी जास्त होतील का? कमी जास्त होतील का? 17ला कमी जास्त होतील काय म्हणते? व्यवहाराला बसल्यानंतर थोडेफार कमी जास्त होतील म्हणतात मालक. गाव उठलाय? औंढी. ओके. बघा, आता आपण हे सर्व पिल्ले कव्हर करतोय. बघा, अशा प्रकारचे जर आपल्याला पिल्ले जर पाहिजे असतील तर तुम्ही तुमच्याकडून घेऊ शकता. अतिशय चांगल्या प्रकारचे ज्या शेतकरी बांधवांना लहानशे असे मिडियमपैकी जर पिल्ले पाहिजे असतील तर तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. मालकाला याची पूर्णपणे आपण माहिती विचारून घेऊया. दादा, गाव कुठला आहे? नंदेश्वर. बरं, ही किती महिन्याची पिल्ली आहे? सगळी 3 महिने. 3 महिन्याची. काय 3 महिन्यापेक्षा जास्त आहे ती का कमी आहे? 3 महिने. बघा, 3 महिन्याची सर्व ही पिल्ली आहे ती. पाठबोकड आहे ना? ही कोणत्या जातीमध्ये येतं? ही आपल्या देशामध्ये येते. देशमध्ये दे, सगळे देशमध्ये दे. देशामध्ये. ह्याची तरी साधारण एकाची काय किंमत होती? एका सांगतो 7.5 सांगतो. 7.5. फायनल काय होते? 6.5 6.5. त्याच्या आतमध्ये
बघा हे जर अशा प्रकारची मिडियमपैकी पिल्ली जर पाहिजे असतील 3 महिन्याची जर पाहिजे असतील आणि 6,500 रुपये मालक सांगतात फायनल. प्रत्येक बाजारामध्ये तुम्ही उपस्थित आहे. हा बरं. आटपाडी माळेगाव सांगू ना. सांगोला. ओके. हे अशीच पिल्ली असतील का मोठे शेळे असतील? मोठ्या शेळ्यांचा व्यापार असतो. पाळीव शेळ्या, पाळीव शेळे. बकऱ्यांचा असतो, करड्यांचा असतो. बर. घरी पण उपलब्ध असते ती का? घरी पण आहे. बरं. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. विशाल नामदेव वरंडे. हां. मोबाईल नंबर 90 67 67 49 49 67 19 67 19. 19. बरं. अशा प्रकारचे जर पाहिजे असतील तर तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. ही आता 3 महिन्यापर्यंत आहे ती. आणि शेळी बोकड जर मोठ्या स्वरूपाची जरी पाहिजे असतील तरीसुद्धा तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट जर केला तर तुम्हाला घरीसुद्धा उपलब्ध होतील किंवा आटपाडी बाजार असेल, सांगोला असेल, बेगमपूर बाजार असेल, या बाजारामध्ये सुद्धा तुम्हाला भेटून जातील. बघा अतिशय मोठ्या मापाची अशी शेळी आपण कव्हर करतोय आणि तिचं संगोपन सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे मालकाने केलेलं आहे. बघा हे बघू शकता तुम्ही. पोटाला सुद्धा मोठी आहे हे बघा तुम्ही बघू शकता. किती दिवस टायमिंग आहे ना? 15 दिवस आहे. अतिशय मोठ्या मापाच्या अशा आहे आणि 15 दिवस अवकाश आहे. 3ऱ्या 4थ्या वेताच्या आहे. किंमत काय सांगता येईल? 25,000. 25,000. बरं. मालकाने जी किंमत 25,000 सांगितली. अगोदरच्या वेताला किती पिल्ले दिली? 3. 2 बोकडे 1 पाट. 2 बोकडं आणि 1 पाट. 3. बघा अतिशय मोठ्या मापाची अशी ही शेळी आहे तुम्ही बघू शकता. 25,000 रुपये सांगायला मालक सांगतायत पण व्यवहाराला बसल्यानंतर काहीतरी कमी जास्त होती. आता आपण ही शेळी कव्हर करतोय. मालकाची माहिती विचारून घेऊया. एकाच मालकाकडे 3 शेळ्या आहेत ते बघा तुम्ही बघू शकता. ही बोंडी आहे ती किती वेताची? 3ऱ्या. किती दिवस टायमिंग आहे? 8 दिवस. हिचं काय सांगताय? 22. बरं. हिचं 18. ही किती वेताची? पहिला रोय. आणि हिचं काय सांगतो? 25,000. व्यवहारला बसल्यानंतर काय कमी जास्त करते ती पण अशा स्वरूपाच्या किमती सांगत आहेत तुम्ही बघू शकता. शेळ्या पण चांगल्या नवाट आहेत बघा तुम्ही बघू शकता. काय जास्त वेताच्या नाही त्याही. बघा आता आपण पाट आणि बोकड कव्हर करतोय. जबरदस्त असं संगोपन मालकाने हिचं केलेलं आहे तुम्ही पाहू शकता. दोन्हीच्या दोन्ही पलीकडची पाट आहे आणि अलीकडचं बोकड आहे. बघा जबरदस्त असं संगोपन केलेलं आहे. मालकाला त्याची माहिती विचारून घेऊया. किती दिवस अवकाश आहे? किती दिवस टायमिंग पाठीला? हा आता गाभण आहे का? जबरदस्त असं संगोपन तिचं केलेलं आहे. काय मागणी झाली का पाठीची? किती पण मागते ती? किती? 13.5. तुम्ही किती म्हणताय? 14.5. 13 मागणी झालेली आहे आणि मालक म्हणतायत 14.5 पर्यंत सोडूया. पण जबरदस्त असं हिचं संगोपन केलेलं आहे आणि आताच तिला भरवलेलं आहे तुम्ही बघू शकता. बोकडाच काय सांगताय? 13.5. बोकडाचं सुद्धा 13,500 रुपये सांगितलेलं आहे. पाठीचं सुद्धा जबरदस्त असं संगोपन केलेलं आहे. तुम्ही प्रत्येक बेगमपूर बाजारामध्ये असताय का? बघा जर अशा प्रकारच्या जर तुम्हाला पाठी असू द्या, बोकडा असू द्या, चांगल्या प्रकारचं जर घ्यायचं असेल तर तुम्ही यांच्यासोबत सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. प्रत्येक बेगमपूर बाजारामध्ये येत असतात. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा.
62 65 96 65 65 10 59 90 बघा. पाहिजे असेल तर तुम्ही यांच्यासोबत संपर्क करू शकता.